श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 18 मार्चला शुक्र निर्माण करणार केंद्र दृष्टी राजयोग. या 4 राशींना मिळेल बक्कळ पैसा आणि करिअरमध्ये अफाट यश. वैदिक ज्योतिषात गुरु आणि शुक्र सर्वात शुभ ग्रहांमध्ये गणला जातो. गुरु ज्ञान, भाग्य आणि धर्माचे प्रतिनिधित्व करते, तर धन्यवाद, सुख सुविधा, प्रेम, कला आणि भौतिक सुखांचे कारक मानले जाते. द्विक पंचांगानुसार 18 मार्च 2026 ते दोन्ही ग्रह एक विशेष स्थितीत येऊन केंद्रदृष्टी योग तयार करेल. ज्योतिषशास्त्रात या योगाचा सकारात्मक प्रभाव पडतो. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकमेकांसमोर येतात तेव्हा ते प्रगतीची शक्यता वाढवतात. या काळात अनेकांना पैसा, नातेसंबंध आणि करिअरच्या क्षेत्रात चांगले संकेत मिळतात. हा योग 4 राशींसाठी अधिक अनुकूल मानला जातो. चला बघूया कोणत्या आहेत त्या 4 भाग्यवान राशी. त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसा. पहिली भाग्यवान रास आहे वृषभ राशी. शुक्र गुरुचा हा योग वृषभ राशीच्या लोकांसाठी संबंध सुधारण्यासाठी आणि गोडवा वाढवण्यासाठी चांगला मानला जातो. कुटुंबांसह सुरू असलेल्या छोट्या मोठ्या समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. जीवनसाथी हा जोडीदाराबरोबर चांगल्या सुसंवादाचे सूचक आहे. कामाच्या क्षेत्रातही सहकार्याचे वातावरण निर्माण होऊ शकते. आर्थिक बाबतीत धैर्याने केलेल्या प्रयत्नांना हळूहळू फायदा होण्याची शक्यता आहे. भविष्यासाठी बचत आणि गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेणे फायदेशीर ठरू शकते. गुरु आपले मन जाणतात. आपल्यात खरेपणा असेल आणि आपण प्रयत्नवादी असू तर ते अनंत हातांनी आपल्या पाठीशी उभे राहतील. त्यामुळे आपण स्वतः कसे वागतो हे अधिक महत्त्वाचे आहे. आपली सत्कर्मे आयुष्यातील संकटे कमी करतात आणि आपली सदसद्विक बुद्धी जागृत ठेवतात. आयुष्यात एखादा कठीण काळ आला तर लगेच गडबडून किंवा निराश व्हायचे नसते. निराश व्हायचे कारण नाही. उलट अशा काळात नामस्मरण आणि साधना जितकी वाढवता येईल तितकी वाढवावी, जेणेकरून हा काळ कधी सरला हे आपल्यालाही समजणार नाही. आकाशातील ग्रहांचे प्रतिबिंब आपल्या प्रत्येक कर्मात उमटते आणि त्याचा अनुभव आपल्याला पदोपदी येत असतो. जसे कर्म तसे फळ हे म्हटले जातेच. गुरूंचे लाडके भक्त होण्यासाठी जे जे सत्कृत्य करता येईल ते केले पाहिजे. आपले वागणे, बोलणे आणि नित्य आचरण शुद्ध असले पाहिजे. सत्मार्गाने, नीतीने, न्यायाने आणि धर्माचे पालन करून आपले आचरण असावे. कुंडलीत गुरुसुद्धा धर्माचे प्रतिनिधित्व करतो आणि भाग्य व मोक्ष भावात विराजमान असतो. आपले शिक्षक आणि घरातील थोर मोठी मंडळी यांनी आपल्याला घडवले आहे. त्यांनी केलेल्या संस्काराची जाणीव ठेवणे हेच खरे गुरुतत्व आहे. गुरु वक्री असो अथवा मार्गी, आपल्या आचरणात फरक पडता कामा नये. प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आपला प्रपंच चालवत असताना वक्री काय आणि मार्गी काय, आपण स्वतः वक्री नसावे हे सर्वात महत्त्वाचे. वक्री म्हणजे उधार घेणे, कुणाची निंदा नालस्ती करणे, पैसे असूनही कुणाला मदत न करणे, सात्विक भोजन न करता मदिरापान किंवा निषिद्ध कृत्य करणे. या गोष्टी सोडून दिल्या तर वक्री गुरुसुद्धा मार्गी असल्यासारखाच भासू लागेल. आपले विचार शुद्ध असले पाहिजेत आणि आपली भक्ती अपेक्षाविरहित असावी. आपला संस्कार एखादा त्यांच्या चरणावर अर्पण केला की कशाचीही कमतरता उरत नाही. सर्वात मुख्य म्हणजे कशातही वाहवत न जाणे, कशाच्या आहारी किती जायचे हे समजले पाहिजे. सगळ्यात असूनही आपला रंग वेगळा
हे जमले पाहिजे आणि हे जमण्यासाठी गुरुभक्तीचा कस लागतो. आपल्या सद्गुरूवरचा विश्वास अभेद हवा. मग आयुष्य कसेही असो, गुरु मार्गी झाला म्हणजे एका रात्रीत काहीही बदलणार नाही. बदल तेव्हाच घडेल जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल घडवू. हे साधे सोपे वाटले तरी कठीण आहे, पण अध्यात्म कठीणच असते. जो खरा भक्त आहे त्याला मागण्याची गरज पडत नाही. वेळ आली की ते सर्व काही देतात आणि मग द्यायला आपली ओंजळ अपुरी पडते. आपल्या विचारातून मार्गी वक्रीचा गोंधळ काढून टाका आणि मनापासून त्यांची सेवा करा. आपल्याला कधी आणि काय द्यायचे हे सर्वस्वी स्वामी महाराजांचा अधिकार आहे. बुधाचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. करिअरमध्ये त्यांना प्रगती साधता येईल. नोकरी आणि व्यवसायात त्यांना यश मिळेल. कठोर परिश्रमांचे फळ मिळण्यासाठी शक्यता आहे. काहींना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. या काळात त्यांना नवीन संधी देखील निर्माण होऊ शकतात. संयमाने काम केल्यास यश नक्की मिळेल. शुक्र गुरुचा दृष्टियोग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळवता येईल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक बाबींसाठी चांगला संकेत देऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि नवीन व्यवसाय योजना यशस्वी होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक सुखसोयी वाढतील आणि घरातील वातावरण सकारात्मक असेल. दीर्घकाळापासून रखडलेले प्रकल्पही वेगाने सुरू होण्याची अपेक्षा आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही नवीन संधींचा फायदा घेऊ शकाल. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे 3 वेळा होणारे नक्षत्र परिवर्तन खूप शुभ परिणाम देणार असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरुची सरळ चाल खूप फायदेशीर ठरणार आहे. आतापर्यंत अडकलेली कामे पूर्ण होतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. पैशात वाढ होईल आणि तुम्ही गुंतवणूकही करू शकता. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. अविवाहित लोकांची लग्न होण्याची शक्यता आहे. चंद्राचा मकर राशीतील प्रवेश वृषभ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबियांसोबत फिरायला जाल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. या राशीच्या लोकांसाठी विविध क्षेत्रात लाभाच्या अनुकूल संधी निर्माण होत आहेत. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुमच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल आणि पदोन्नतीचे मजबूत संकेत आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याची शक्यता आहे आणि घरगुती आनंदाची शक्यता आशादायक दिसते. आर्थिक लाभाच्या संधी देखील क्षितिजावर आहेत. विशेषतः तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होऊ शकतो. हा काळ विद्यार्थिनींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो, ज्यांना त्यांच्या परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. शिवाय उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. दुसरी भाग्यवान रास आहे तूळ राशी. शुक्र हा तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे. म्हणून हे ग्रह तुमच्यासाठी
विशेषतः महत्त्वाचे मानले जाते. तुमच्या वैवाहिक जीवनात सहकार्य आणि परस्पर समजूतदारपणा वाढण्याची शक्यता आहे. सध्या नातेसंबंधात असलेल्यांसाठी भावनिक जवळीक वाढण्याचे संकेत आहेत. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. आर्थिकदृष्ट्या देखील तुमची परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा आहे. भूतकाळात केलेल्या प्रयत्नांमधून आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात. बुध राशीच्या उदयामुळे तुळ राशीसाठी सकारात्मक परिणाम मिळू शकतात. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या कष्टाचे फळ तुमच्या कारकिर्दीत मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसाय योजना यशस्वी होऊ शकतात. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत आणि बचतीच्या संधी देखील निर्माण होऊ शकतात. शुक्र गुरुचा दृष्टियोगामुळे तुळ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात समाजात मानसन्मान पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होतील. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. तुळ राशीच्या लोकांसाठी बुधाचा उदय आनंद आणि चांगले परिणाम घेऊन येईल. भाग्यस्थानात बुध मजबूत असल्यामुळे तुमची अडकलेली कामे लवकर पूर्ण होतील. कुटुंबांसोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. तुळ राशीच्या लोकांसाठी गुरुदेव मार्गी होणे अनेक फायदे देणारे ठरेल. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. अध्यात्माकडे तुमचा कल वाढेल. करिअरमध्ये मोठे पद मिळू शकेल. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. मान सन्मान मिळेल आणि पैशातही वाढ होईल. अविवाहित लोकांनी जीवनसाथी मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्नही पूर्ण होऊ शकते. तुळ राशीसाठी उत्साहवर्धक दिवस असेल. तुम्ही तुमचे छंद आणि आवडी जोपासू शकता. तुम्ही दिवसभर उत्साही आणि ऊर्जेने परिपूर्ण असाल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतील. तुम्हाला शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश मिळू शकते. कामातील तुमचे समर्पण आणि कार्यक्षमतेबद्दल तुम्हाला प्रशंसा मिळण्याची संधी देखील मिळेल. तुम्हाला काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील सोपवल्या जाऊ शकतात. तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची संधी मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे तुम्ही भविष्यात नफा मिळवू शकाल. वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत दिवस तुमच्यासाठी आनंददायी असेल. तुळ राशीसाठी हा काळ कायमस्वरूपी संपत्ती आणि आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने चांगला मानला जातो. शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे या योगाचा प्रभाव तुमच्या जीवनात अधिक स्पष्ट होऊ शकतो. या काळात घर, जमीन किंवा कोणत्याही नवीन मालमत्तेशी संबंधित स्वप्न हळूहळू पूर्ण होऊ शकते. कुटुंबात आनंद वातावरण असेल. काही चांगल्या कामांची योजना आखू शकता. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तुम्ही भविष्यातील योजनांबद्दल अधिक आत्मविश्वास बाळगू शकता. तुळ राशीच्या लोकांच्या करिअरला वेग मिळेल. तुम्हाला अचानक मोठा फायदा होऊ शकतो. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणूक करू शकता. नात्यांमध्ये प्रेम वाढेल. अडकलेले काम पूर्ण झाल्यामुळे दिलासा मिळेल. आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुळ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सामान्यापेक्षा थोडी चांगली असू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
या महिन्यात शेअर्स किंवा वैयक्तिक आर्थिक क्षेत्रात मोठी गुंतवणूक शक्य आहे. नवीन प्रकल्प आणि व्यवसायाच्या संधींमध्ये सावधगिरी बाळगा. अनावश्यक जोखीम टाळा. भागीदारी आणि सौदे व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी मिळतील. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुळ राशीच्या लोकांना त्यांचे वैवाहिक जीवन अनुकूल असू शकते. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी खूप समर्पित असाल. विवाहित व्यक्ती त्यांच्या जोडीदाराशी संवाद आणि समजूतदारपणा विकसित करू शकतात. त्यांचे लग्न झालेले नाही ते नवीन नातेसंबंध निर्माण करू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असेल. तुळ राशीच्या आरोग्याबाबत बोलायचं झाल्यास सामान्य आरोग्य अनुभवतील. मानसिक ताण आणि थकवा टाळण्यासाठी नियमित विश्रांती घेणे आवश्यक आहे. चांगला आहार आणि वेळेवर झोप ही आरोग्य सुधारण्याची पहिली पायरी असेल. दीर्घकालीन आजारांकडे लक्ष द्या आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या. किरकोळ आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. तुळ राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. त्यांना नवीन स्रोतांमधून उत्पन्न मिळवण्याच्या संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल. हा काळ आर्थिक बाबींसाठी सकारात्मक असू शकतो. रवी शनीच्या युतीमुळे तुमचे शस्त्र सक्रिय होऊ शकतात. म्हणून या काळात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी राजकारणांपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल. तुम्ही अनावश्यक खर्च देखील टाळला पाहिजे, अन्यथा तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. तुम्ही तुमच्या काल्पनिक जगातून बाहेर पडून वास्तवाच्या भूमीवर यावे, तरच तुमचे जीवन सुधारेल. वादविवाद संपतील आणि कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी हा वेळ चांगला आहे. धनलाभाचे संकेत दिसू शकतात. व्यवसायात फायदा होईल आणि खर्च कमी होऊ शकतो. तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. धनुराशीचा स्वामी गुरु आहे. त्यामुळे या योगाच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ शकतात. कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले होऊ शकतात. मनात नवीन योजनांसाठी उत्साह वाढेल आणि कामांबद्दल स्पष्ट विचार येऊ शकतात. व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित निर्णयांमध्ये तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळू शकते. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रलंबित पैशांशी संबंधित बातम्या देखील मिळू शकतात. धनुराशीच्या व्यक्तींसाठी केतूचे नक्षत्र परिवर्तन अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर धनुराशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. आत्मविश्वासात वाढ होईल.
आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ भागीदारी आणि नातेसंबंध मजबूत करणारा ठरेल. जीवनसाथीसोबत चालू असलेले जुने वाद मिटतील आणि आपसातील समज वाढेल. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर मोठी व्यावसायिक डील होऊ शकते. एखादा कोर्ट कचेरीचा मामला सुरू असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागू शकतो. धनु राशीचे स्वामी गुरु आहे आणि गुरुची सरळ चाल या लोकांना अनेक समस्या दूर करेल. वैवाहिक जीवन पुन्हा आनंद आणि सुख येईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना लोकांना फायदा होईल. उत्पन्न वाढेल. व्यवसायातही गती येईल. विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढेल. धनुराशीसाठी या ग्रहांच्या अस्ताचा शुभ परिणाम देखील होतील. करिअरमध्ये प्रगती अपेक्षित आहे. तुमचा बॉस तुमची प्रशंसा करू शकतो आणि ते पदोन्नतीचा विचार देखील करू शकतात. उत्पन्न वाढ होण्याची शक्यता देखील आहे. तुम्हाला पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल संशोधन करा. धनु राशीवर गुरूंचे राज्य आहे. गुरुच्याच राशीत चतुर्ग्रही योग तयार होत आहे, ज्यामुळे या राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम मिळतील. करिअरमध्ये प्रगती शक्य होईल. तुम्ही एक मोठा टप्पा गाठू शकता. प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतील. व्यवसाय चांगला चालेल, ज्यामुळे तुम्हाला विस्ताराची योजना करता येतील. तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला भरपूर पैसे मिळाले तरी तुम्ही शहाणपणाने पैसे खर्च करण्याचा सल्ला दिला जातो. हा काळ धनु राशीच्या लोकांसाठी आनंद आणू शकतो. आयुष्यात आराम आणि विलासिता वाढू शकतात. शिवाय तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. अचानक तुमचे आर्थिक लाभ होण्याची शक्यता देखील असू शकते. तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकाल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवता येईल. तुमच्या पालकांसोबतचे नातेही दृढ होऊ शकते. धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ व्यावसायिक जीवनात नवीन संधी उघडतो. 15 मार्च नंतर घेतलेले निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील. जुन्या आर्थिक कामांमध्ये प्रगती दिसू शकते. संवाद आणि वर्तनातील संयम नातेसंबंध मजबूत करेल. विद्यार्थ्यांसाठी नवीन अनुभव घेण्याची आणि शिकण्याची संधी उपलब्ध होईल. संतान प्राप्तीच्या प्रयत्नांना यश मिळेल. गुंतवणुकीचा उत्तम परतावा मिळेल. शाश्वत गुंतवणूक, दीर्घकालीन गुंतवणूक विशेष लाभदायक ठरेल. धनुराशीच्या व्यक्तींसाठी मार्च महिना अत्यंत खास असणार आहे. या महिन्यात तुमच्या अनेक अडचणी दूर होतील. मनातील इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला अनेक सुखसुविधा प्राप्त होतील. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनासारखे यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही उत्तम यश मिळवता येईल. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. बँक बॅलन्स वाढेल. कष्टाचे योग्य फळ मिळेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य चांगले राहील. कुटुंबात आनंदी आनंद असेल. धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचा शनीच्या नक्षत्रात प्रवेश होणे सकारात्मक आणि फलदायी ठरू शकते. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. केलेल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. धैर्याने जीवनातील समस्या दूर करता येतील. मित्रांची मदत मिळू शकते. छोट्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात मात्र विचार करून निर्णय घ्यावे लागेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील. नात्यात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील.
मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. या काळात कल्पनाशक्ती प्रबळ राहील. कुटुंबात शुभ कार्य घडू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्यांना यश मिळेल. कष्टाचे योग्य फळ मिळेल. या काळात अनपेक्षित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या स्थिरता मिळू शकते. विनाकारण होणाऱ्या चिंतेतून सुटका मिळू शकते. कामावर लक्ष आणि एकाग्रता वाढेल. आर्थिक बाबतीत अचानक सुधारणा दिसू शकते. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. आरोग्यातही सुधारणा होईल आणि चांगली झोप लागेल. हा काळ धनुराशीसाठी भाग्याचा असेल. अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक आवड वाढेल आणि प्रवास देखील फायदेशीर ठरू शकतो. आणि चौथी भाग्यवान रास आहे मीन राशी. हा योग मीन राशीसाठी मानसिक शांती आणि सकारात्मक विचार आणू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संबंध गोड होऊ शकतात. जोडीदारासोबत सहकार्य आणि समजूतदारपणा पूर्वीपेक्षा चांगला असू शकतो. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी नवीन संधी मिळू शकतात. नोकरी बदलण्याचा किंवा नवीन नोकरी सुरू करण्याचा विचार करणाऱ्या लोकांना अनुकूल परिस्थिती मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत हळूहळू स्थिरता येण्याची चिन्हे देखील आहेत. तुमच्या राशीत शनीचे अस्त्र तुमच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी एक प्रमुख घटक असेल. मानसिक ताण कमी होईल. तुम्ही तुमची ऊर्जा योग्य दिशेने वळवू शकाल. मावळत्या काळात शनीचा प्रभाव कमी प्रभावी असतो. म्हणून घाईघाईत कोणतेही मोठे निर्णय घेणे टाळा. जरी या चारही राशी फायदेशीर श्रेणीत असल्या तरी शिस्त आणि संयम राखणे आवश्यक आहे. विशेषतः मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी साडेसातीच्या कारणामुळे कोणताही कायदेशीर किंवा गुंतवणुकीशी संबंधित प्रकल्पात सखोल चौकशी केल्यानंतरच पावले उचलावीत. हा योग तुमच्या राशीच्या लग्नाच्या घरात तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही फायदा होण्याची शक्यता आहे. या काळात आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची आणि गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तथापि या काळात तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवावेत. मीन राशीच्या लोकांसाठी गुरु राशीची थेट हालचाल तुमच्या नशिबाला लक्षणीयरित्या चालना देईल. तुमच्या अधिपती ग्रहाची थेट हालचाल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अनुकूल परिणाम देईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात. कामातील गुंतागुंत दूर करण्यासाठी वरिष्ठ आणि मार्गदर्शकांचे मार्गदर्शन जीवनदायी ठरेल. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर नफा मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. लग्न करू इच्छिणाऱ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. घरात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या राशीच्या कुंडलीच्या लग्न घरात ही युती होत असल्याने तुमच्यासाठी हा काळ सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते. आदर सन्मान मिळू शकतो. व्यावसायिकांना नवीन संधी, गुंतवणुकीतून नफा, कुटुंबात सकारात्मक वातावरण आणि काही महत्त्वाच्या प्रयत्नात यश मिळू शकते. या काळात तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर मीन राशीसाठी खूप लाभदायी असेल. हे परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मीन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र गुरुचा दृष्टियोग खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात
तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. नवीन लोक भेटतील. अविवाहितांचे लग्न जुळेल. मनासारखा जोडीदार मिळेल. मीन राशीसाठी भाग्यवान दिवस असेल. तुमच्या राशीत शुक्राचे भ्रमण मालव्य राजयोग निर्माण करेल. यामुळे भौतिक सुख सोयींची शक्यता निर्माण होते. तर तुम्हाला तुमच्या करिअर आणि कामातूनही फायदा होऊ शकतो. तुमचे तारे सूचित करतात की तुमच्या नेतृत्व आणि व्यवस्थापन कौशल्यांचाही फायदा होईल. आर्थिक बाबीत तुमच्यासाठी चांगला दिवस असेल. तुम्हाला तुमच्या व्यवसायात नफा मिळेल. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेत आणि आदरात वाढ होण्याची शक्यता देखील आहे. तुमच्या प्रेम जीवनात काही प्रकारचा संघर्ष होऊ शकतो. हा चतुर्ग्रही योग मीन राशीत बनतोय, ज्यामुळे या लोकांना खूप फायदा होईल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण दिसाल. त्यामुळे कामावर असो किंवा सामाजिक जीवनात तुमची प्रतिमा उंचावेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. नोकरी बदलण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. हा काळ व्यावसायिकांसाठीही फायदेशीर आहे. संपत्तीसह आदर आणि सन्मान वाढेल. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन चांगले राहील. उत्पन्नाचे अनपेक्षित स्रोत उघडू शकतात. करिअर क्षेत्रातही नफा मिळेल. तुम्हाला कामासाठी खूप प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला व्यवसायातही लक्षणीय नफा मिळू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ चांगला असू शकतो. आज तुम्ही उत्साही आणि तंदुरुस्त वाटू शकता. मीन राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबियांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मीन राशीसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह आहे शनी. तसेच या काळात तुम्हाला करिअर किंवा बिझनेसमध्ये चांगला लाभ मिळू शकतो. घरातील वातावरण आनंदी असेल. तसेच जर तुम्हाला नवीन प्रोजेक्टवर काम करायचं असल्यास तुम्हाला त्याची सुरुवात करू शकता. मित्रांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. प्रवासाचे योग लवकरच जुळून येतील. मीन राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील. तुमच्या बुद्धिमत्तेचा आणि व्यवस्थापन कौशल्याचा तुम्हाला फायदा होईल. आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फलदायी ठरतील. तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्हाला कामावर सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही बचत योजनांमध्येही पैसे गुंतवू शकता. मालमत्तेशी संबंधित कामातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. शिक्षण आणि स्पर्धेच्या क्षेत्रात तुम्हाला फायदा होईल. तुमचे कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल. मीन राशीच्या व्यक्तींनाही हा शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंद असेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आकस्मिक धनलाभ होतील. या राशीच्या लोकांना दीर्घकालीन आजारांपासून आराम मिळू शकतो. त्यांनी कामाच्या क्षेत्रातही यश, नवीन नोकरीच्या संधी, तर आत्मविश्वासही वेगाने वाढू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये
श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.